नमस्कार, मी स्मिता आणि मी सुजाता. एस कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत रस्समची रेसिपी. तर रस्समची रेसिपी म्हणजे आता बाहेर बाजारामध्ये रस्समचा मसाला पण विकत मिळतो, पण आपण जे आज करणार आहे ते रस्सम पावडर करून म्हणजे मसाला करून आपण ती रस्सम करणार आहोत. तर त्याच्यासाठी आता आपण मसाले सगळे भाजून घेऊयात आणि त्याच्यासाठी कढई आपण गरम करत ठेवली आहे. आणि नेहमी मसाला भाजताना लोखंडी कढईमध्ये भाजायचं म्हणजे ते खमंग भाजले जातात. आणि स्टीलच्या कढईमध्ये काय होतं तर स्टीलची कढई पटकन गरम होते आणि मग ते मसाले वरवर भाजले जातात. तर याच्यासाठी जेव्हा आपण मसाले भाजतो कुठल्याही ह्याचे तर तेव्हा आपण लोखंडी कढईत भाजूया. कढई थोडीशी गरम झाली आहे, त्याच्यामध्ये आता आपण अर्धा कप धने घालूया. आणि याचा आपण गॅस अजिबात मोठा करणार नाहीये, अगदी बारीक गॅसवरती हे सगळं भाजून घेणार आहोत. खरं तर रस्समचे भरपूर सारे प्रकार केले जातात, हो. भरपूर पद्धतीनं केले जातात. म्हणजे बऱ्याच वेळेला नुसत्या चिंचेचं कोळ्यामध्ये सुद्धा रस्सम केलं जातं. बरेच जण जास्त टोमॅटोचा वापर करून केला जाता. तर वेगवेगळ्या रस्समच्या पद्धती आहेत. तर आज आपण रस्सम पावडर आणि आपण जास्त टोमॅटो वापरून रस्सम करणार आहे. कारण कसं होतं सुजाता, की असं म्हणजे म्हणतात की चिंचेमुळं थोडंसं पित्त होतं. तर त्यामुळे जे पित्तपार प्रवृत्ती आहे तर त्यांच्यासाठी काही वेळेला चिंच चालत नाही. तर अशा वेळेला तुम्ही जास्त टोमॅटोचा वापर करू शकता. आणि खूप अशा व्हरायटी पण खूप आहेत ना, प्रत्येक ठिकाणी तिथलं रस्सम वेगवेगळं पण असतं. तर आज आपण म्हणजे कर्नाटकचं वेगळं, त्याच्यानंतर तामिळनाडूचं वेगळं, केरळचं वेगळं. म्हणजे आपण म्हणतो ना की एक तासाच्या अंतरावर सगळी गावं आपले जे काही राज्य आहेत ते बदलत असतात आणि प्रत्येक गावामध्ये त्यांची एक खासियत असते. तर तसंच हे रस्सम. पण 2 मिनिटं बारीक गॅसवरती भाजलेले आहेत धने छान, अगदी असे फोडून बघितल्यानंतर त्याचं अगदी अशी थोडंसं तो दबला जातो किंवा असा अगदी खुसखुशीत हाताला लागतो. थोडासा धूर आल्यासारखा पण झालेला आहे. त्याच्यामध्ये आता आपण काढून घेऊया हे. त्याच्यामध्येच आता आपण पाव कप तुरीची डाळ घालूया. आणि हा आपण मसाला जो करतोय तो एका वेळेला काही वापरायला लागत नाहीये एवढा. तर आपण हा करून ठेवल्यानंतर महिना 2 महिने किती दिवस आपण हा छान बरणीत भरून ठेवला तर आपला टिकतो. म्हणजे प्रत्येक वेळेला करायच्या वेळेला मसाला हा करायलाच पाहिजे असं काही नाहीये. एकदा उन्हाळ्यात पण बऱ्याच वेळेला केलं जातं. आपण ही डाळ पण अगदी छान अशी खमंग अशी भाजून घेतली. जेवढा आपण खमंग छान बारीक गॅसवरती भाजून घेऊ ना तेवढ्या मसाल्याला जो टेस्ट असते ती किंवा त्याचा फ्लेवर किंवा टिकायला हे खूप छान होतं. त्यामुळे आपण अगदी हे सगळं बारीक गॅसवरती भाजून घेतोय. आता ही डाळ पण आपण काढून घेऊया. कढई आपली छान गरम झाली आहे, त्यामुळे बाकीचं साहित्य जे आहे ते आपण थोडंसं गरम कढई असतानाच फक्त परतून घेऊया. 1 चमचा मेथ्या, 2 चमचे जिरे, 1 चमचा मोहरी आणि 2 चमचे काळे मिरे. आणि आता मी गॅस बंद करते सगळं टाकल्यानंतर आणि ह्या बारीक ज्या तापलेली कढई आहे त्याच्यामध्येच आपण ते छान असं भाजून घेऊया. आपण गरम कढईमध्ये टाकून ठेवलं आणि गॅस बंद केलेला होता. एक 2-3 मिनटं आपण ह्याला तसंच ठेवलेलं. तर आता छान त्याच्यावरतीच हा खमंग असं झालेला आहे. तर हे अगदी आपण गॅस सुरू करून भाजत बसलो ना तर जिऱ्याचा वगैरे वास खूप अगदी वेगळा यायला लागतो. त्यामुळं गरम कढईमध्येच टाकून ठेवा 3-4 मिनटं असंच. हे पण सगळं ह्याच्यावरती काढून घेऊया. परत मी गॅस सुरू करते आणि त्याच्यामध्ये आपण सुक्या मिरच्या टाकूया 6 ते 7. आता ह्या बेडगीच्या घेतल्यात आणि थोड्याशा त्याच्यामध्ये 1-2 ज्या आहेत त्या आपण तिखटाच्या मिक्स केलेल्या आहेत. बेडगी म्हणजे फक्त रंग येणार आहे त्यांनी आणि थोडंसं अगदी आहे ही तिखटवाली आहे. त्या फक्त 2च घेतले, त्याला थोडासा तिखटपणा येईल. मिरच्याही अगदी आपण 2 मिनटं बारीक गॅसवरती अगदी अशा फक्त भाजून घेतल्या. त्यात तेल वगैरे काही टाकलेलं नाही आहे. आणि हे गरम कढई असतानाच फक्त बंद करायचं आणि त्याच्यामध्येच ठेवून टाकायच्या. म्हणजे काय होतं त्या अगदी कुरकुरीत होतात. आणि आता ह्याच्यामध्ये आपण कढीपत्त्याची पानं टाकणार आहोत थोडीशी. ते दोन्ही अगदी मस्त कडक होतील आणि नंतर आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. ह्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घालूया. ही कढीपत्ता धुवून छान उन्हात वाळवत ठेवला होता आज, त्यामुळे तो मस्त कोरडा झालाय. आणि आता याच मिरच्यात घालूया आपण. साधारण आपण 1 टेबलस्पून असा घेतलाय किंवा 2 कढीपत्त्याची पानं. मिरच्या आपण 3-4 मिनटं अशाच कढईमध्ये ठेवल्या, कढीपत्ता आणि मिरच्या, आणि त्यामुळे ते अगदी कोरडं आणि खुसखुशीत असं सगळं झालेलं आहे हे. आता हे आपण काढून घेऊया.
छान असा आपला हा खमंग मसाला भाजून झालेला आहे. त्याच्यावरती आपल्याला हिंग फक्त आता घालायचा आहे. तो आपण कढईमध्ये घातलेला नाहीये, कारण त्याला लगेचच तो करपला जाईल. आणि त्यामुळे यातला वास हो. कच्चा जेव्हा आपण हिंग घालतो हो. ना, त्याचा मसाल्याला वास खूप छान लागतो. म्हणून आपण या पद्धतीने त्याच्यावर हिंग घालणार आहे. आणि पूर्ण हे सगळा मसाला थंड झाल्यानंतर त्याची आपण पावडर करणार आहे. आपला मसाला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला रस्समसाठी लागणारी डाळ आहे ती आपण 2 वेळा धुवून घेतलेली आहे आणि डायरेक्ट आपण कुकरमध्ये ती शिजवून घेतोय. म्हणजे रस्समला अगदी डाळ जी असते तुरीची ती कमीत कमी असते, कारण एक तर रस्सम पिलं जातं, सूप म्हणून सुद्धा काही जण पितात, तर त्यामुळे ते खूप पातळ असतं. त्यामुळे इथे आपण तुरीच्या डाळीचा वापर अत्यंत कमी करतोय. त्याच्यामध्ये 4 कप पाणी घालणार आहे आपण. चार कप पाणी घातलं. पाव चमचा हळद आणि 4 टोमॅटोचे असे चौकोनी चौकोनी तुकडे करून घेतले ते घालायचे. टोमॅटोचे तुकडे घातल्यानंतर आपण 1 चमचाभर त्याच्यामध्ये तेल घालूया. आता आपण गॅस सुरू करतोय. 2 शिट्ट्या आणि 5 मिनिटं आपण बारीक गॅस करून डाळ शिजवून म्हणजे घेऊया. डाळ जी आहे ती अगदी आपल्याला गरगटी छान शिजली पाहिजे, तर त्यामुळे आपण व्यवस्थित नंतर 5 मिनिटं त्याला शिजवून घेऊया. रस्समची पावडर करून झाली. आपण कुकर पण लावला होता, तो आता थंड होतोय. तर त्याच्यामध्ये आपण लसूण, मिरे आणि जिरे हे आपण कुटून घालणार आहोत. त्याचा एक वेगळी टेस्ट येते, तर तो मसाला आपण कुटून घेऊया. तर मिरे घेतलेत आपण अर्धा चमचा. काउंटमध्ये म्हटलं तर 10-12 मिरे घेतले तरी चालतील. अर्धा चमचा जिरे घेतले आणि 7 ते 8 लसूणच्या पाकळ्या. अगदी आपण असं ओबडधोबड चेचून घेणार आहोत. आपण खरं कुठून तिकडं घेतलेलं आहे ओट्यावरती, कारण इथं टेबलवरती हा कुटता येत नाहीये, फक्त दाखवण्यापुरतं आपण केलेलं इथे. तर आता आपला हा सगळा जो मसाला आहे तो आपण ओबडधोबड कुटून घेतलेला आहे. खूप फाईन करायचा नाहीये, कारण तो तसाच छान लागतो. आणि आपला कुकरही थंड झालाय, तर आता आपण रस्सम करायला घेऊया. आपण 2 शिट्ट्या आणि 5 मिनिटं ठेवला होता, तर चेक करूया. अगदी टोमॅटो पण छान अगदी त्याच्यामध्ये शिजलेले आणि डाळ पण छान शिजली आहे. शिजले. अगदी मस्त शिजलेली आहे. आणि आता ह्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर आहे, तर त्यामुळे हँड मिक्सीने किंवा रवीनं हे एकदम सगळं जे मिश्रण आहे डाळीचं ते एकजीव करून घ्यायचं. तर आता आपण आपला हँड मिक्सी आहे त्याने फक्त सगळं हे मिश्रण जे काही आहे डाळीचं ते एकजीव करून घेऊया. हे सगळं जे काही डाळीचं मिश्रण आहे ते एकजीव करून घेतलं व्यवस्थित. ते आता छान असं सगळं डाळ आणि टोमॅटो सगळं असं एकजीव झालेलं आहे. आपण सगळं डाळीचं मिश्रण एका पातेल्यात काढून घेतलं. गॅस चालू करूया. आणि हे आता पातळ असतं, तर आपण त्याच्यामध्ये 4 कप पाणी घातलं होतं, तर अर्धा कप अजून थोडंसं पाणी घालूया त्याच्यामध्ये, कारण शिजून थोडंसं ते कमी झालेलं आहे आणि आवडीनुसार आहे पातळपणा त्याचा थोडासा. आता आपण पाणी घालून घेतलं. त्याच्यामध्ये आपण जो केलेला आहे रस्सम मसाला तो 3 टेबलस्पून घालतोय. आपण सगळा मिक्सरला असा वाटून घेतला. खूप फाईन केलेला नाहीये, थोडासा ओबडधोबड असाच वाटून घ्यायचा. तो 3 टेबलस्पून घालायचा. आपण जे वाटण करून घेतलं होतं लसूणचं ते पण घालून घेऊया. फक्त रंगाचं तिखट आहे, तर 2 टीस्पून आपण रंगाचं तिखट घालतोय, कारण ह्याला मिरीचं जास्त फ्लेवर आहे. आणि आपण मसाल्यात पण मिरच्या घातल्या घातलेल्या आहेत, त्यामुळे एखादा टेबलस्पून म्हणजे टीस्पून वगैरे घालू, तुमच्या आवडीनुसार घालू शकता. मीठ आपण 2 टीस्पून घेतले. आणि चिंचेचा कोळ आपण घेतला. चिंच पाण्यामध्ये भिजत घातलेली होती आणि त्याचा साधारण पातळ असा हा 3 टेबलस्पून आहे, पण आवडीनुसार आंबट तुम्ही कमी जास्त थोडासा करू शकता. फक्त चिंच पाण्यात घालून त्याचा आपण गर काढून घेतलेला आहे.
आणि आता हे बारीक गॅसवर छान उकळून देऊया आणि मग त्याला आपण वरून चरचरीत अशी फोडणी घालणार आहे. तर आता बारीक गॅसवर आपण रस्सम उकळत ठेवलंय. इकडे मस्त त्याला फोडणी करूया छान चरचरीत अशी. तर त्याच्यासाठी कढल्यामध्ये 2 टेबलस्पून तेल तापल्यानंतर थोडंसं अगदी 1 पिंचच आपण मोहरी घालतोय, कारण ह्याच्यामध्ये मोहरी जास्त चवीला पण छान लागत नाही. त्यामुळे फक्त तेल तापलंय की नाही ह्याच्यासाठी आपण 1 चिमूटभर मोहरी घातली आहे त्याच्यामध्ये. मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये आपण 2 लाल मिरच्या घालणार आहे. बेडगीच्या घातल्या तरी चालतील आणि त्याचं देठ काढायचं नाही. देठ नाही काढलं त्यामुळं काय होतं, त्यातल्या बिया ज्या आहेत त्या तेलामध्ये उतरत नाहीत. तर आता फोडणी उडायला लागली आहे. छान रस्समला पण अगदी खळखळून उकडेले. तू बोलत होतीस, मी तुझ्याकडे बघत होते, तोपर्यंत ते बाहेर येत होतं. पण लक्ष गेलं माझं पटकन. आता मोहरी छान तडतडली आहे. तर आता आपण गॅस बंद करूया आणि त्याच्यामध्ये लाल मिरची घालून घेऊया, कढीपत्ता घालून घेऊया. पाव टीस्पून हिंग आणि थोडीशी हळद. आणि ही चिंच वगैरे कोळ घातल्यामुळे अगदी हे परत थोडंसं दाटसर होतं. त्यामुळं पाणी थोडंसं कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता. मस्त अशी चरचरीत फोडणी. आपलं रस्सम उकळायला लागलंय, त्याच्यावरती घालूया. मस्त अगदी बसलेले चरचरीत. मला वाटतं ही सगळ्या बायकांची पद्धत असते की फोडणी घालून झाली की त्याच्यामध्ये तो जिन्नस घालायचा आणि पुन्हा एकदा त्याला मस्त अशी चरचरीत फोडणी द्यायची. कारण त्याला थोडीशी मोहरी आणि तेल सगळं राहिलेलं राहिलं असतं ना, असतं. ते वाया अजिबात नाही घालवायचं. थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया त्याच्यामध्ये. मस्त अगदी असं पातळसर आहे एकदम. आम्हाला कारण पातळसर आवडतं, त्यामुळे आपण अगोदर 4 कप आणि नंतर अर्धा कप पाणी घातलेलं आहे. तर अगदी परफेक्ट त्याचं प्रमाण झालेलं आहे. तर आता आपलं रस्सम 2 मिनटं छान उकळलेलं आहे. थोडीशी आपण कोथिंबीर घातली. आता मी गॅस बंद करते, कारण आपलं सर्विंगसाठी तयार आहे गरमागरम रस्सम. रस्सम. आणि आता हे खातात कसं, तर आता बऱ्याच वेळेला साऊथकडे मोकळ्या पद्धतीनं भात केला जातो. म्हणजे अगदी अख्ख्या तो बासमती तांदळाचा असतो तो सुद्धा केला जातो, किंवा इंद्रायणीचा केला जातो मऊ भात. तर दोन्ही पद्धतीनं तुम्ही सर्विंग करून खाऊ शकता. पण मला पर्सनली खूप मऊ भाताबरोबर हे रस्सम आवडतं. पण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कोणत्याही पद्धतीनं हे रस्सम सर्व करू शकता. आणि स्मिताच्या आवडीचं आहे. साऊथ इंडियन रेसिपी सगळ्या स्मिताला फार आवडतात. त्यामुळे आज खुश मी आहे, आज एकदम एक खुश खुश आहे. आहे. तर अशा पद्धतीनं आज आपण रस्समचा मसाला करून, म्हणजे रस्सम पावडर करून त्याची आपण रस्सम तयार केलं. तर तुम्ही पण नक्की करून बघा आणि आमच्या YouTube, Instagram आणि Facebook या चॅनेलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या SS कुकिंग चॅनलला नक्की फॉलो करा. लवकरच भेटूया.